बोलताना विश्वास नांगरे पाटील यांनी संघ आणि त्याचे संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या कार्याचं कौतुक केलं. शिस्त असणाऱ्या स्वयंसेवकांचं हे संघटन आहे असं म्हणत त्यांनी संघाची स्थापना आणि कार्याचा उल्लेख केला. मात्र या भाषणानंतर काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट करत आरोप केलाय की संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ घेतलेल्या अधिकारी एका विशिष्ट विचारसरणीची बाजू घेत असल्याचं चित्र दिसतंय. काँग्रेसने तर राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाला असा टोला लगावत हे लोकशाही आणि संविधानाचा अपमान असल्याचा आरोप केलाय. दुसरीकडे भाजप आणि महायुतीतील नेत्यांनी मात्र नांगरे पाटील यांच्या नियुक्तीचं स्वागत केलं असून नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेसाठी हे प्रभावी ठरतील असा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर दोन गट पडले. काही जण नांगरे पाटील यांच्या वक्तव्याचं समर्थन करतात तर काही जण सरकारी अधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमांपासून दूर राहावं असं म्हणत आहेत. पण सरकारी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांनी अशा मंचावर जाऊन भूमिका मांडणं योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.